चकाचक झाली बघा परी. सकाळी काय अवस्था होती याची, आता कशी दिसायला लागली का एकदम मस्त. आंघोळ घातली तर पहिलीच ऑर्डर घेऊन आलो आहे. कस्टमरने ॲड्रेस नाही टाकला, काय नाही. पहिलीच ऑर्डर आहे, कस्टमरचा ॲड्रेस नाही, काय नाही. फोन लावला तर उचलला तर नशीब. वाड्यामध्ये आलो आता. असे छोटे छोटे घरं आहेत मस्त. घराची साईज मॅटर नाही करत, सोबत आपल्या कोण आहे, परिवार किती आहे सोबत, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. काय झालं, ऑर्डर घेऊन आलेलो तर रेस्टॉरंटकडून पुरीचा पॅकेज मला वाटते मिक्स झाला किंवा इथला तिथे गेला, त्याच्यामुळे पुऱ्या कमी होत्या. नमस्कार, मी प्रतीक. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कुठलं आहे, जिमला जाणं नाही झालं माझं. सकाळचा अलारामच ना वाजला 7:30 किंवा मग अलाराम वाजला पण मला जागच नाही आली, असं काहीतरी झालं असेल. आता वाजलं ती वाजता दाखव 7:30 झालेत सकाळचे. जाणं तर झाला नाही, विचार केला थोडंसं घरातलं काम ओरखतो. टी शर्ट टाकल्यात 4, म्हणजे एक जॅकेट टाकलं, 3 शर्ट टाकल्यात आणि हे जे टी शर्ट आहेत हे उद्याहून धुवेल. त्याच्यातलं एक तर जिमला जाईल उद्या. 2, 3, 4 टी शर्ट बाकी आहेत, कारण की आता टाईम नाही. आता विचार केला लवकर उरकतो आणि जमलंच तर लवकर ऑनलाईन येतो. म्हणजे कसं टाईम कुठेतरी युटिलाइज झाला पाहिजे. नुसतंच बसून चालणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याच्यात जाऊन खर्च वाढवलाय. त्याच्यामुळे सकाळ होत नाही तिथपर्यंत फोन फ्लाईट्स तिथपर्यंत आपल्याला मदत करत राहायला लागणार आहे. काय बसलं, रिझल्ट टाकला होता, थोडा वेळ लागेल. हो काय करू तिथपर्यंत असं तुम्हाला. झाली माझी तयारी. तेच टी शर्ट घातला, तोच जो धुवायचा बाकी आहे तोच टी शर्ट घातला, कारण की धुता येईल ना उद्या. तर काहीच नाही बाकी काहीच नाही आहे. तयारी झालंय, कपडे झाले धुवून, पाणी गळायला टाकून ठेवलं. सुकले का मग नंतर बाहेर निघतोय आता, कारण की मला लेट झालं. मला कुठेतरी जायचं आहे, मित्राचं एक काम करायचं आहे. ऑलरेडी झालं बघ, 10 वाजता मी ऑनलाईन येणार होतो, नाही येता आलं मला. जायचं आहे पटकन, सगळं घेऊनच चाललं आहे. त्याचं काम आहे ते उरकेल आणि तिकडूनच ऑनलाईन येईल असं विचार आहे माझा. चला निघतो पटापट, कारण की खरंच लेट झालं आहे. नाश्ता पण नाही केला आहे, नाश्ता पण करायचं मला बाहेर जाऊन काहीतरी. मला भूक लागलं आहे, बघू आता कसं काय. चला निघतो मी, देतो तुला तुम्हाला पुढचे अपडेट्स. पहिलीच ऑर्डर घेऊन आलो आहे.
कस्टमरने ॲड्रेस नाही टाकला, काय नाही. कधीच ऑर्डर आहे, कस्टमरचा ॲड्रेस नाही, काय नाही. फोन लावला तर उचलला तर नशेब. कधी कधी कळत नाही. हॅलो मॅडम, हां कुठे यायचं आहे? कुठे आलं ते? नाही नाही, मी पोचलोय कुठेतरी बघा. इकडे कॅन्टीन आहे, तिकडे पोचलोय मी. हो हो हो. पहिल्याच ऑर्डरला त्रास झाला. हो कसं काय. पूरी खाने गिन के लीजिए. 25 पूरी है कि देखिए. नहीं बच्चा गिनना है. हाँ आप चेक कीजिए ना, मुझे मिलेगा. उनका जस्ट फोन आया था मुझे. हाँ टोटल 25 होना चाहिए. बाईस आहे. 3 पुरी कम आहे ना. काय झालं, ऑर्डर घेऊन आलेलो तर रेस्टॉरंटकडून पुरीचा पॅकेज मला वाटते मिक्स झाला किंवा इथला तिथे गेला, त्याच्यामुळे पुऱ्या कमी होत्या. तर रेस्टॉरंटने फोन केलेला मला, क्या पुऱ्या कमी असतील तर रिफंड दे, तू ये मग आम्ही तुला पैसे देतो करून. त्या हिशोबात मग मी माझ्याकडून रिफंड दिला त्यांना आणि मग आता रेस्टॉरंटकडून नंतर पैसे घेऊन जाऊन. होते असं कधी कधी, पॅकेज मोठे असले ना, मोठा पार्सल होता तेव्हा होते थोडा प्रॉब्लेम. पण आम्हाला प्रॉब्लेम होतो ना, आमची कधी कधी रेटिंग खराब होते. कस्टमर विचार करत नाही, कस्टमरला वाटते का आम्ही काढून घेतलं, तरी ते पॅकेट सील होते. तिला काढायला लावला आधी आणि तिला चेक करायला लावला आणि मग पैसे दिले तिचे. आउट ऑफ झोन झालो आहे तर लगेच सेल्फी पण मागितला, परत दिला. बॅग तर आपल्याकडे असते, काय टेन्शन नाही. चला निघूया तिकडून आता. भरपूर गिचमट झाली ऑर्डरमध्ये. वाड्यामध्ये आलो आता. असे छोटे छोटे घरं आहेत मस्त. घराची साईज मॅटर नाही करत, सोबत आपल्या कोण आहे, परिवार किती आहे सोबत, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे माझ्यासाठी तरी पर्सनली साईज मॅटर नाही करत घराची. तुमच्यासोबत घरी कोण कोण राहतंय, ते एकटंच राहायची ज्या वेळ तेव्हा किती मोठा महल असो, नाहीच पसंत मला. पर्सनल अनुभवावरनं सांगतोय, ती पण मोठा मिळाला असं मग आवडत नाही. पाण्यात आलेलं आहे का लांब आहे, थोडं शेलवलीला आलेलो, तिकडेच थोडा तो इश्यू झाला ऑर्डरचा. निघालो आता परतीला. पेट्रोल भरायला पंपावरती हवा पण भरून घेतली. खोकला झालाय फार. पेट्रोल भरायला आलेलो पेट्रोल पंपवरती, फुल करून टाकली टाकी, संपलेलं पेट्रोल तो हवा पण भरून घेतली. हवा कमी असली गाडी ॲव्हरेज कमी देते. गरमी एवढी आहे, गाडी घाण पण एवढी झाली ना, पोरीला आंघोळ घालायला लागेल. हे घाण होऊन गेलंय, लक्ष नाही. ॲक्च्युली ज्या झाडाखालती ठेवतो ना तिकडे पक्षी बसतात,
ते झाडाखाली ठेवतो ना तिकडे पक्षी बसतात आहेत, त्याच्यामुळे एवढी घाण होते ते. असं वाजल्यात 2. नेहमीसारखा आपला जेवायचा काही पत्ता नाही आहे. निघत चला इकडून झोनमध्ये जाऊ, झोनच्या बाहेर आहेत आपण. झोनच्या बाहेर आलं आता, म्हणून रेस्ट टाईम दिला. तसं आलो आहे कुठे तुम्हाला सांगतो मी, बिल्डिंग नंबर 4. म्हणजे पावसाळ्यात तिकडे आपल्याला एक इन्सिडेंट झालेला, ब्लॉग नसेल बघितलं तर बघा. इकडे पडलेलो मी, माझं एरिया आहे ना, इकडे पहिला घेऊन पडलेलो मी. बिल्डिंग नंबर 4 पहिला घेऊन पडलेलो मी ह्या एरियामध्ये पावसाळ्यामध्ये. मई साचलेली पूर्ण. पहिलं लागलेलं थोडंसं, मला नव्हतं लागलं. जेवलो नाही अजून, वाजलं 3:30. अजून जेवण झालं नाही आहे, आलंच नाही जेवायचं काय थांबलं. ब्रेक टाईम दिला तिथपर्यंत, मग निघतं. साडेचार वाजले आता आणि आलोय बा कुठे घरी आंघोळ घालायला घेऊन आलोय, कारण की भरपूर खराब झालेलं ना. जेवलो नाही अजून, जेवायचं काही ताल नाही आहे. तिला आंघोळ घालायला जास्त गरजेचं होतं, भरपूर घाण झालेली. त्याच्यामुळे विचार केला आधी हिला आंघोळ घालतो, नंतर मग खायचं काहीतरी बघतो. चकाचक झाली बघा परी. सकाळी काय अवस्था होती याची, आता कशी दिसायला लागली का एकदम मस्त. आंघोळ घातली तर सकाळी काय हालत झालेली, विचारलं बघवत नव्हती. ॲक्च्युली मी बोललो तसं झाडाखाली होतं ना गाडी, तर ते कुत्रे वगैरे पक्षी वगैरे जे पण आहेत त्याला निघलं तिकडून, काहीतरी सोय करायची. कसं वाजले पण बघा 5 वाजले. चला निघू आधी इकडून. कुठेच काय भेटलं नाही का. आपला शंकरभाई जिंदाबाद. चिकन फ्राईड राईस घेतलं आहे खायला, भरपूर भूक लागलेली आणि लेट झालेलं. तर मला माहीत होतं का दुसरीकडे कुठे काय भेटणार नाही आपल्या पालघरला, की सगळ्या गोष्टी एवढ्या लवकर बंद होतात इकडे. शंकरभाई एक भेटतो, आमचा सारखा गरिबांचा वाली, त्याच्यामुळे आमचं पोट तरी भरतं ॲटलिस्ट. पोचलो घरी, लेट झालं फार. काय करणार, टार्गेटच्या नादात सगळं लेट होतंय. शंकरबाईकडे खाल्लं, घरी आलो. आता थोडंसं ॲसिडिटी सारखं झालं आहे, तर लव घेतो आणि मग झोपून घेतो. की ॲटलिस्ट उद्या तरी प्रयत्न करेल जिमला जायचे. सुट्ट्या व्हायला लागल्यात गरज नसताना, कारण की एकदा ऑर्डर सुरू झाल्या तर मग तसं पण जाता नाही येणार.
ठीक आहे, चला आम्हाला ब्लॉग आपण आता इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत